प्रतिपचंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाही सुनु शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. हॅलो फ्रेंड्स, कशा सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तो आज सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आहेच आहे शिवजयंती. तर बघा, आम्ही पण इकडं वरती झेंडा वगैरे लावलेला आहे. कसे भगवं वादळ फडकत आहे. तर चला, आत्ताच मी रेडी झालेली आणि आपण पूजा वगैरे पण केलेली आहे शिवाजी महाराजांची आणि संध्याकाळी आरती वगैरे करणार आहोत. ते पण तुम्हाला दाखवते पुढं. आणि बुकाच गुरुवार पण आहे, त्याच्यामुळं स्वामी केंद्रात पण जायचं आहे आम्हाला. कसं आहे आमचं लोकेशन. आणि जिकडं तिकडं बघा सगळे झेंडे थांबा तुम्हाला दाखवते. पाहू शकता. या मॅडम. आमच्या मॅडम काही सुद्धा ऐकत नाहीत. त्रास आहे आमच्या प्रिशाचा लुक. कसा वाटतो? आवरलं का? थोडी पण नाही ऐकत ही मुलगी, थोडी पण नाही. तर तिचा असा काही मी लुक केलेला होता. तर पाहू शकता. पण आधी आई अशी झाली परत. सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हां, तर पिशाच्या पण शुभेच्छा आता तुम्ही घेतल्याच असतील. तर चला, तो आवरला का नाही? का नाही? काढू नये तसं. तो आवरला का नाही? आवरले ना. कधी आवरणार तो? चल ना मग. आवरले माझे सगळं. हां, कसा वाटतं आपला झेंडा? तर आता वारं शांत झालंय ना, त्याच्यामुळे फडकत नाही. तसं नको करू. आणि आता गाण्याचा पण आवाज येतोय जिकडं तिकडं कारण. मग आम्ही नंतर लगेच निघालो स्वामी केंद्रात जाण्यासाठी. जाताना असे खूप ठिकाणी भरपूर कार्यक्रम होते, छान छान छोट्याल्या मुलांची भाषणं वगैरे होते. कारण आज जेवढं काही बोलावं आपल्या इतिहासाबद्दल तेवढं काही कमीच आहे बरं का. आपला इतिहासच असा आहे ना की ते म्हणजे सांगायला म्हणजे सुद्धा अंगावर असे शहारे आणणारी गोष्ट आहे. आता खूप छान असा कार्यक्रम चाललेला होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो स्वामी केंद्रामध्ये. आवडीला खूप गर्दी होती. त्यावेळेस काही मी शूट वगैरे घेतलं नाही. अगोदर आल्यासोबत दर्शन वगैरे घेतलं, नंतर महाप्रसाद घेतला. नंतर प्रसाद घेतल्याच्यानंतर आमचं घरी जायचं होतं, कारण घरची पण पूजा वगैरे करायची आपल्याला. तर बघा, आत्ताच आम्ही ना स्वामी केंद्रात गेलतो. स्वामी केंद्रातून आलो. खूप भयंकर गर्दी होती आज केंद्रामध्ये. आणि आज आम्ही ना जिथं आम्ही कायम जातो तिथं नव्हतो गेलो बरं का. आम्ही ना आज आहे ना दुसऱ्या केंद्रामध्ये गेलतो. तर बघा, आल्याबरोबर मस्त अशी आपण शिवाजी महाराज दिवा वगैरे सगळं लावून घेतलं आहे, अगरबत्ती वगैरे लावली आहे. आज मला स्वयंपाक पण करायचा. आज खूप लेट म्हणजे 6:15 वाजले जवळपास. तर चला स्वयंपाक वगैरे आवरून घेतो. आल्याच्या नंतर आरती करून घेतो मग आम्ही. बघा मॅडम, त्यांना भाजी चपाती नको, काय नको, फक्त असं चालू खायला पाहिजे. सकाळी दुपारी भाजी चपाती खाल्ली होती म्हणते. तर हे पहा, आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती. आणि इकडं मी असं काही छोटंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं. आपलं थोडंसं हार वगैरे फुलं असं काही केलं होतं. आणि घरच्या घरीच आम्ही अशी मस्त अशी शिवजयंती साजरी केली. खाली छोटीशी रांगोळ वगैरे काढली आणि याच्या खाली साडी टाकली, भगव्या कलरची साडी होती. माझी छोटीशी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर लगेच आम्ही सगळ्यांनी मस्त अशी शिवाजी महाराजांची आरती करून घेतली. इथं थोडंसं स्पीड वाढले, कारण तुम्हाला माहिती गाण्याचा आवाज आला तर पुढे मिनिटात आपली जाऊ शकते, कॉपीराईट पडू शकते त्याच्यामुळं. आणि हो, तुम्हाला खरं सांगू, ज्यावेळेस आरती चालू होती ना त्यावेळेस अक्षरशः माझ्या अंगावर आहे ना काटा येत होता, काटा. कारण एवढं असं वेगळं म्हणजे असं वाटत होतं ना. तर चला, आता डायरेक्ट संध्याकाळी मी जेवण वगैरे केलं, किचन वगैरे असल्यानंतर व्हिडिओ शूट घेतला. खूप असं ना मला असं आळस भरल्याने झालेलं होतं, त्याच्यामुळं चला असा काही व्हिडिओ छोटाच काढला, कारण आपला इतिहास काय काय दाखवणार ना आपण. तर चला, आणि व्हिडिओला कसं वाटलं कसं नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.